माणूस मोठा होत नाही, त्याचं कर्तव्य मोठं होतं. माणसं तर सगळीच येत, उत आला माणसाला, त्याला काय ट्रकला जागा नाही, टेम्पोतही जागा नाही, एवढी माणसं. एसटी फुकाट झाल्यापासून तिकिटावाल्याचा नंबरच लागला अख्खे, आणि काहीच नाही. म्हातारी जात्यात बिड्याचा बंडल घेऊन येतात, बिड्याचा बंडल आणाय गडी बीडला गेला का, गाडी फुकाट. माणसं तुम्ही पहा, आणि एवढे एसट्या फुकट झाल्यामुळं दिंडीत लोक कमी झाली. दिंडीत जवळजवळ लोक कमी आहेत. इष्टी बरं, आता इतकं सोपं झालंय, दशमीला जायचं, पंढरपुरात मुक्काम करायचा, एकादशीला त्याच गाडीने घरी. आणि आपण म्हणतो वारकरी वाढले. वारकरी नाही वाढले, चैनीबाज मंडळी वाढली. चला पुढं. आता करंट लावून दिला तुम्हाला, करंट लागला. आता झाड दुसरं झालंय, इच्छा वांज आहे, स्तुती वांज आहे, आणि तिसरं एक झाड आहे ते वांज आहे, आणि त्या झाडाचं नाव आहे अध्याय नंबर 15 ओवी नंबर 56 मध्ये ते झाड आहे. यया फळ ना चुंबिता आणि फूल ना दुरंबिता. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. संसार. आणि संसार नावाचं झाड ज्यांनी सफल केलं त्यांना भगवान बाबा वामन भाऊ म्हणतात. हे कधी ध्यानात ठेवायचं. भजन्या, गायक, वादक, कीर्तनकार कुणाच्या तरी कृपेशिवाय तयार होत नाही. या काय पप्प्याच्या आईपाशी आणलेल्या गप्पा नाही. काही माणसं 6-6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसाय शिकली, गाजर काही येत नाही. हा कोणी पण एकच चाल म्हण शिकले, पण कोणाला म्हणून देती नाही. पण इथं पाया पडून सांगतो, पुण्यतिथी ज्यांच्या करतो आपण भगवान बाबा वामन भाऊच्या, न कळत कळत त्यांच्या सेवेचं फळ आजही आहे. 2025 ला सुद्धा भगवान बाबाचा वामन भाऊचा साक्षात्कार आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे बोला. तुम्ही तर काही बोला आहेच, फक्त तेवढा आपला भाव कमी पडतो. आणि आजही जर तुम्ही तसाच भाव ठेवला तर आजही तोही आशीर्वाद तसाच्या तसा. आपण कमी कुठं पडतो भावात, कमी पुढे पडतो श्रद्धेत, आणि सगळ्यात वाईट आहे आपण नाम चिंतनात कमी पडतो. आपण त्यांनी सांगितलं इतकं नाम चिंतन करीत नाही, आणि त्यांनी सांगितलेली साधना आपण करीत नाही, आणि म्हणून आपल्याला त्यांचा अनुभव येत नाही. नाही तर आजही तुम्ही भगवान बाबावर श्रद्धा ठेवा, ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा, गाथ्यावर श्रद्धा ठेवा. 2025 ला जसंच्या तसं फळ आहे. तुमचं काय मत आहे? आणि पुढचं वाक्य सांगतो, संत कधी आपल्यातून जात नाही, ते आशीर्वाद रूपाने राहिल्याशिवाय. हे पोरं शिकतात, या मुली शिकतात, वायशे महाराज आहे, ही माणसं का तयार राहिली? न कळत कळत, पण संतांचा आशीर्वाद आहेच. नाही तर कोणी उठायचं, पखवाज वाजवायचं, आणि कोणी उठून कीर्तन करायचं, काय बापच पेंड आहे का? आता नवीन कीर्तनकार झाले का आमच्याकडे? नवीन पुस्तक उचकायचं नाही, काही नाही, मेमरी कार्ड पाठ करायचं, संध्याकाळी सांगायचं, तीच बाई तोच बाबा काय. आणि त्यांनी कार्ड छापायचे, कार्ड, आणि ते वाटायचे. कार्ड काय छापायचं? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो, मग आम्ही काही खेकडं धरितो का 30 वर्ष? आता आमचे 30 वर्ष गेले, आयुष्य गेलं डांबरीवर. हांग कुणाच्या कुठे वळत आहे. परमार्थ हा माना नाही तर नका मानू, पण रक्तात असावा लागतो.
आणि ते जे झाड आहे दुसरं झाड सुरू झालं बरं का आपल्याला. स्तुती वांझे विषय संपला, इच्छा वांझे विषय संपला. पण तिसरं झाड आहे संसार आणि ते झाड वांझ आहे. आणि त्या वांझ झाडाला या महात्म्याने नामाची फळं आणली आणि त्या नामाच्या फळाचा रस आज तुम्ही मी घेतोय. झाड लावलंय कोणी? त्याने. पाणी घातलंय कोणी? त्याने. फळ लावलंय कोणी? त्याने. फळाचा आनंद कोण घेतय? सुखसीम ब्रह्मानंद गौराम राम सदा. सुखसीम ब्रह्मानंद गौराम राम सदा. आता त्या वाण झाडाला तुम्ही मी पाणी घालतोय. त्यामुळं खाली गेलीची मुळी आहे आणि मुळी अज्ञान आहे. नीट आहे का? बऱ्या अज्ञान आहे. आणि आज जेवढ्या मुळ्या आहेत त्या अज्ञान आहे. आणि अज्ञान मुळीला नाही तुम्ही नका धरून ते जातील बरोबर. विठाल विठाल जाऊ द्या. लिंक नका तुला ऐकणार. झाड वांस आहे आणि त्या वाण झाडाला अज्ञानाची मुळे आहे. आणि आज किती अज्ञाने सांगून टाकतो. एक वाण झाडाला मुळी अज्ञान आहे. अज्ञान मुळीला 4 कोंबे. मी, तू, तुझ, माझ. मी नसलो तो कोण वाजवेल? मी नसलो तो चाल कोण म्हणेल? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू भगवंताचा निरोप पोचवणारा गडी आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय असत? माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1 एकर इकून आलाय. इकडं काय दिवा लावायचं? आणि मी ही मुळी वाढली आणि ज्यांनी मी घालवला त्यांची पुण्यतिथी आहे. आणि आज आपण सगळे कशात आहेत? मी एक झाली बर का. मुळीचे कप्पे. मुळी एक आहे अज्ञान आणि तिला कोण 4 आहेत. 1 मी, 2 तू. तू माझं काहीच करू शकत नाही. तुझ्या काय? मी, तू, 3. त्या बाबली पासून या बाबली पोत माझ आहे. इकडली अख्खी इकीन. तुझी जिरावली नाही ना. मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा? मी
तू, तुझं, माझं. आणि ह्या 4 मुळ्या जोपर्यंत तुम्ही तोडीत नाही तोपर्यंत तुम्हाला संत कळणार नाही. कोण आपण, काय आणलंय संत, काय न्यायचं? का भावाभावाची मारामारी, का नवरा बायकोचं भांडण, का भाऊ भावाच्या डोक्यात दगड घालतोय, का मित्र मित्राचा खून करतोय? याला सर्वजणच कारणीभूत आहेत. मी, तू, तुझं. काय आपण संग नेणार नाही? काय संग न्यायचं आपल्याला? अरे ज्यांनी काही संग नेलं नाही त्यांच्या नावावर पाप पुण्य आहे. आणि आपण तर रात्रंदिवस लबाड्या करून मागच्या अवलादीसाठी समाधान केलंय. आपली सून आपल्याला ताट लुटून वाढते, याच्यापेक्षा अपमानाचं जगणं काय? काय पाणी मारू मारू कापूस शिकला, काय फायदा झाला? उपरण्या खाली हात घालू घालू म्हशी इकल्या, काय फायदा झाला? शिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचल्या, काय फायदा झाला? अरे मतदानाच्या दिवशी 100 रुपये मिळावं म्हणून इळभर वाट्यावर बसला आणि 5ला 100 मिळाले तेव्हा पटांना नाही गेला. पुढं फिरशील हे पाप. आणि बसलेली माणसं मला सांगा, तुम्ही किती जरी पाप केलं, मेहबीन तुम्ही बी, तर वाटेकरी कोणी नाही आहे. वाटेकरी कोण? पोऱ्याचं डायरेक्ट म्हणणं आहे ते तुमचं कर्तव्य आहे. सुनाचं डायरेक्ट म्हणणं आहे उपकार केले नाहीत. आणि बायकोचं स्पष्ट म्हणणं आहे मी म्हणून राहिले, दुसरी कवाई दिली असती. आणि आपल्याच बायकोचं आपल्याला पोराला सांगणं आहे त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते, त्याच्यात गाढवात काही फरक नाही. अशी बायको म्हणते आपली. आणि तरी आपण नळीनं पाणी मारून कापूस शिकितोय. याला 4 जण जबाबदार आहे. मी, तू, तुझं, माझं. आणि ह्या 4ही गोष्टी ज्यांनी घालवल्या त्यांची पुण्यतिथी आहे. आता उलट फिरायचंय आपल्याला. आज तशी झाड झालं, झाडाला खाली मुळ्या गेल्या, त्या मुळीला 1 मुळी गेली, तिला कोंब 4 झाले. आणि मुळाच्या वर जे आलं त्याला खोड म्हणतात. आणि त्या खोडाचं नाव आहे अहंकार. तुमचं डोकं बंद झालं. झाड वास आहे, त्याला मुळी अज्ञान आहे, अज्ञान मुळीला खोड अहंकार आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय झाला? बाबा अहंकार काय घेणे लोकांना? गुडघे गेले, दिंडी निघाली, झोप काय? आता काय पाया पडून सांगतो, खिसा रिकामा झाला आणि शरीर थकलं का तुम्ही संपले. हे जवळ चांगलं आहे ना तवर हे चांगलं आहे. हे थकलं ना, तुम्ही ज्यांना पैदा केलं ते तुमचे दुश्मन आहे, तर बाकीच्या मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही. डोकं खाजवा. कारण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मग तिला कधी बाळ होणार नाही, ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे. म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. आणि ज्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या त्यांची पुण्यतिथी आहे. इथं घोटाळा आहे. म्हणजे इच्छा पूर्ण होत नाही, ती कशी आहे? गेलं बोंबलं. वाच, तुम्ही आजारी आहे का? नाही, वाच. आता दुसरी एक गोष्ट आहे जगात वाच, ती कोणती आहे का? पहिली गोष्ट आहे इच्छा वाच आहे. दुसरी, आणि त्यांचा संसार कधी सफल झाला? देखिए पाय विठो
वायसे महाराजांना तो आशीर्वाद मिळाला.